सादर होणार आहे अशी माहिती आहे। तर आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, याबद्दलचे काय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत? नक्कीच काल विधानसभेमध्ये 260च्या प्रस्तावाअंतर्गत खरं तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ज्यावेळेस हे उत्तर दिलं आणि त्याच वेळेस खरं तर 30 जूनपर्यंत आहे ती कर्जमाफी आहे ती करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। खरं तर याच अगोदर जर बघायचं असेल तर बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील यांनी एक आंदोलन देखील आहे ते करण्यात आलं होतं आणि या आंदोलनाच्या नंतर एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीच्या माध्यमातून 30 जूनपर्यंत कर्जमाफी करू अशा पद्धतीचं देखील सांगण्यात आलं होतं। मात्र या समितीचा अहवाल आहे तो एप्रिल महिन्यामध्ये आल्यानंतर सरकारच्या वतीने आहे ते पुढच्या 2 महिन्यामध्ये यामध्ये कशा पद्धतीने तरतूद करता येईल या सगळ्या संदर्भामध्ये एक अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर 30 जून पर्यंत आहे ते शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा पद्धतीचं स्पष्ट संकेत आहेत ते आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेले आहे। त्यामुळे 30 जून पर्यंत आता ही कर्जमाफी होते की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येते। 30 जून पूर्वी राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। थकबाकी किती शेतकऱ्यांवरती आहे, ती कुठल्या प्रकारची आहे आणि ती रक्कम किती आहे याची माहिती घ्यायला प्रवीण परदेश साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी केलेली आहे। साधारणतः याचा अहवाल आम्हाला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याचा अहवाल आम्हाला सर्वांना तो मिळणार आहे आणि अहवाल मिळाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चित प्रकारे आणि आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं कुठल्याही विकास संस्थेमध्ये जे आपण शेतकरी कर्ज घेतो त्याचं वर्षाखेर हे 30 जून असतं। 30 जून पूर्वी माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घोषणा करतील। शेतकरी बांधव आम्ही रोजच बांधावर येत आहे। शेतकरी कृषी मंत्री म्हणजे प्रत्येक मंत्री शेतकरी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना रोज बांधावरच शेती करणारे सगळे बरेच बहुतांशी मंत्री हे शेतकरी असल्यामुळे रोजच बांधावर आहेत। मी तर मला जर कृषी मंत्री म्हणून तुम्ही विचारलं तर मी सकाळी घरी ज्यावेळेस झोपायला जातो त्यावेळेस मला बांधाची शेती दिसते आणि सकाळी उठताना मी ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस ती मला बांधाची शेती दिसते। मरीन ड्राईव्ह तुम्हाला मी सांगतो, प्रत्येकाच्या माणसाचं आरोग्य हे चांगलं असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस मी मुंबईला असतो त्यावेळेस मी मरीन ड्राईव्हला असतो, मी ज्यावेळेस पुण्याला मुक्कामला असतो त्यावेळेस मी तळजाई टेकडीवर असतो आणि जास्त मी शेतीमध्ये शेतामध्ये घरी असतो म्हणजे माझ्या इंदापूर तालुक्यात असतो त्यावेळेस मी शेतामध्ये चालतो। ठीक आहे, धन्यवाद।